हाय. बाजारामध्ये हिरवेगार ताजे मटार भेटतायत. त्याच्यामुळं आज आपण मटारचे थालीपीठं बघणार आहोत. हे थालीपीठं करायला अतिशय सोपे आहेत आणि दही किंवा सॉससोबत हे एकदम मस्त लागतात. मुलांसाठी टिफिनमध्ये द्यायला सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे किंवा आपल्याला जर नाश्त्याला काही करावं कळत नसेल, तरीसुद्धा हा एकदम मस्त असा पर्याय आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये मी 1 वाटी मटार घातलेला आहे. आता याला मी 2 मिनिटं चांगलंसं फ्राय करून घेणार आहे. मटार आधी फ्राय केल्यामुळं थालीपीठं मस्त लागतात चवीला. मटार फ्राय झालेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण. याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं मी कट करून घेतलं होतं ते घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊयात आपण. मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे. आता ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता याच्यामध्ये 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घालणार आहे आणि 2 छोटे चमचे बेसनचं पीठ घालायचं आहे. बेसनचं पीठ घातल्यामुळे आपली थालीपीठं थोडीशी कुरकुरीत होतात. त्याच्यामुळं टेस्ट खूप छान लागते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक कट केलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून याचा मऊसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जर आवश्यक असेल तरच पाण्याचा वापर करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. गोळा मळून तयार आहे. आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि याचं थालीपीठ बनवूयात. याच्यासाठी मी पळपटावरती एक पॉलिथिन ठेवलेला आहे. त्याच्यावरती तो गोळा ठेवला आणि वरून सुद्धा पॉलिथिन घातलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, या पद्धतीनं मी थालीपीठ बनवून घेतलं आहे. खूप सोपं जातं असं थालीपीठ बनवायला. बघू शकता तुम्ही मस्त असं थालीपीठ तयार आहे. आता हे आपण फ्राय करून घेऊयात. गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता. याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. वरून थोडंसं परत एकदा तेल सोडलेलं आहे मी. दोन्ही बाजूनी तेल लावून हे थालीपीठ मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी अजून एक पद्धत सांगते तुम्हाला थालीपीठ बनवण्याची. माझ्याकडं हे पुरी प्रेस मशीन आहे. त्याच्यावर सुद्धा हे असं पॉलिथिन ठेवायचं आणि परत एकदा कणकेचा गोळा ठेवायचा आणि वरून सुद्धा पॉलिथिन घालायचं आणि या पद्धतीने बघा तुम्ही मस्त असं थालीपीठ बनवू शकता. खूप सोपं जातं हे देखील. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही आधीची पद्धत यूज करू शकता. थालीपीठ सुद्धा मस्त असं फ्राय झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. काढून घेऊयात. दुसरं देखील आपण भाजून घेऊयात. जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर देखील नक्की करा. रेसिपी कशा होतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. बाय.